नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. खूप सुंदर सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि वाचताना मला अतिशय आनंद झाले. खूप खूप भारी वाटतं कमेंट्स वाचताना. तर मला की नाही आजची रांगोळीसुद्धा अतिशय सोपी अशी आहे. तर मला की नाही बऱ्याच साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई तुझं बघून मी सुद्धा अशी उंबरठ्याची पूजा आता करायला लागलेली आहे. तर मला खूप छान रांगोळ्या जमतात वगैरे खूप खूप अशा कमेंट्स आहेत आणि वाचताना मला की नाही खूप भारी वाटतं. का माहिती आहे का, आपली एखादी छोटीशी गोष्ट आपण शेअर करतो आणि ती एखाद्याच्या चेहऱ्यावर असा आनंद आणत असेल तर किती भारी वाटत असेल. बरं, ह्या कमेंट्स तर आहेतच, पण ह्याच्याबरोबर आणखीन पण कमेंट्स आहेत. त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तेव्हा हे सगळं करणं आमच्यासाठी शक्य नसतं. आमची मुलं लहान आहेत, आम्ही जॉबला जातो, तर एवढा वेळ कोणाकडे आहे? अगदी खरी गोष्ट आहे, हे सगळ्यांना शक्य नाही, मलाही माहिती आहे. पण माझ्याकडे वेळ असतो, मला आवडतं हे करायला म्हणून मी करते. पण मी सुरुवातीपासून माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी करते म्हणजे तुम्ही करायला हवं असं अगदी काहीच नाही आहे. जेव्हा आपल्याला वेळ भेटेल की नाही तेव्हा निवांत बसायचं, म्हणजे जसं सणवार असला, सुट्टी वगैरे असली का निवांत बसायचं आणि ज्यांना आवड आहे की नाही त्यांनी अगदी मनसोक्त आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची. रोज रोज करायला टाईम भेटत नाही. तर मी एक सांगू का, की छोटंसं स्वस्तिक दोन्ही साईडला उंबरठ्याच्या दोन्ही साईडला स्वस्तिक काढायचं, पावलांवरती स्वस्तिकवरती हळदी कुंकू वाहायचं, एखादा फूल वाहायचं, दिवा लावायला भेटला तर अगदीच उत्तम, ते लावायचं. तरीही पूजा ह्यालाच तर पूजाच म्हणतात खरं तर. पण कसं आहे माहिती आहे का, वेळ ज्यांना असतो की नाही ते हे करतात. आणि इथे कोकणामधलं तर सांगायचं तर प्रत्येकाच्या दरवाजामध्ये अशी रांगोळी सडा वगैरे असतोच असतो. तर त्याच्यामुळे ही सवय पण आहे असं म्हणू शकतो. पण ज्यांना हे रोज शक्य नाही त्यांनी प्लीज माझे व्हिडिओज बघून नाराज होऊ नका. तुम्ही बघूनसुद्धा खुश होऊ शकता की नाही. मला हे सगळं करताना खूप पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं, म्हणून मी हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करत असते. पण प्लीज माझा असा कधीच आग्रह नव्हता की मी करते म्हणजे तुम्ही पण सगळ्यांनी करा म्हणून. तेव्हा नाराज व्हायची काहीच गरज नाही. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हीसुद्धा हे नक्कीच करू शकाल. तर आजची रांगोळी जी आहे ती अतिशय सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.